राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडते। सह्याद्री अतिथीगृहावरती या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोणते निर्णय होणार याकडे अर्थातच लक्ष ठेवावं लागणार आहे। तर आज राज्य मंत्रिमंडळाची होत असलेली ही बैठक आणि याच विषयी आपण अधिक बोलूयात। प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्या सोबत आहेत। अजय, आज होत असलेली बैठक आहे, मात्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कुठले निर्णय घेतले जाणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। अजय, गुरु, आज खरं तर सह्याद्री अतिथीगृहावर राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती पार पडते। आपण जर पाहिलं तर आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक पक्ष जो आहे तो कंबर कसताना पाहायला मिळतो। त्यातच सत्ताधाऱ्यांना पुन्हा सत्तेत येण्यासाठी आता ते नवे नवे निर्णय आणि नव्या नव्या घोषणा करताना पाहायला मिळतात। त्यामुळे आज नेमकं मंत्रिमंडळात कुठले निर्णय घेतले जातील याकडे लक्ष असणार आहे। तसंच मागच्या मंत्रिमंडळ बैठकीत जे अजित पवार आणि गिरीश महाजन त्यांच्यातली खंडासगी याच्यात समन्वय राहणार का, त्याच्यामुळे पुढचे हे वाद टाळते कसे टाळतात या अनुषंगाने सुद्धा चर्चा केली जाणार असल्याची माहिती समोर येताना पाहायला मिळते। गुरु, बरोबर, त्यामुळे आज होत असलेली बैठक आहे, राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होते आहे आणि त्यामुळे आजच्या या बैठकीमधून कोणते मोठे निर्णय पुढे येतात पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद अजय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।